प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। ज्याने प्रकाशले निज ग्रही त्याची प्रकाशाहुने नाही, पारखा चोरून आल्या पाही प्रकाश त्यासही तैसाची। नाथ महाराज पंचमहाभूताचे लक्षण सांगू लागलेले आहेत। पंचमहाभूतापैकी एक प्रकाश असणारा प्रकाश हा एक पंचमहाभूत आहे आणि ते पंचमहाभूताचं लक्षण सांगू लागलेले आहेत। तो ज्यावेळेस प्रकाशित होतो तो आपल्या घरच्या माणसाला जसा प्रकाश आहे तसा चोरालाही देतो। चोरासाठी वेगळा आणि आपल्या घरच्या माणसासाठी वेगळा असे दोन भेदभाव त्याच्याकडे नाहीत। तशा प्रकारे साधू संतांचं लक्षण असते। जे कोणी साधू संत आहेत ते सर्वांसाठी सारखेच वागतात, तसा प्रकाश असतो। अशा प्रकारे सांगू लागलेले आहेत। वायू सत्संगाला धला चंचल फुले विचारला, योगीश्वरा भेटो आला निश्चळ झाला निज स्वरूपी। आणि दुसरं असणार भूत आहे जे वायू आहे ते सुद्धा चंचल त्याची वृत्ती आहे। एका ठिकाणी वायू कधी राहत नाही, सारखा इकडून तिकडे फिरत असतो। पण त्या ठिकाणी भरताच्या आश्रमामध्ये तो शांत झाला होता, कारण सत्ताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ही वृत्ती होते। कितीही चंचल जर असला माणूस तरी तिथं स्थिर होतो, हे सांगायचे महाराज त्यांना सर। कारण अस्थिरता तिथं राहत नाही आणि अशी स्थिरता त्या ठिकाणी झालेली होती, असं ग्रंथकर्ते सांगू लागले आहेत। वितरे तरी सर्व देई पर्यासक्त नव्हे काही, सुवास दुर्वासन म्हणे काही निसंग पायी विचारत। ज्या वेळेस तो विचारत असतो त्यावेळेस सर्वांच्याच हृदयामध्ये सारखा असतो। इथं दुर्गंधी आहे, इथं वाईट विचार आहेत, अशा प्रकारचा त्याच्यामध्ये मनामध्ये विचार नसतो आणि जिथं जाईल तिथं आपली गती दाखवून देत असतो। अशा प्रकारचा म्हणजे सर्वाभूती समभाव हा त्या ठिकाणी असतो आणि तशा प्रकारची गती भरताच्या आश्रमाची होती। हनुमंतराय पाहू लागलेले आहेत ती गती झालेली आहे। एवढा महान भक्त आहे भरत ते त्याच्या लक्षात येऊ लागलेलं आहे। सत्संगाला धले आकाश कुपोने पैगोनाथ, विसरून या निरावकाश विरक्त उदास सर्वत्र वशे। आता दुसरं सांगू लागले तर आकाशाचं सांगू लागलेलं आहे। आकाश कसं झालेलं आहे, सर्वांच्या घट आकाश, हृदयामध्ये आकाश आहे, पण असा भेदभाव त्याच्यापाशी कशी नाही, तो विसरून गेलेला आहे आणि विसरून जाऊन सर्वांच्या हृदयामध्ये तो समाकाश म्हणजे सारख्या प्रकारे राहत आहे। अशा प्रकारची थोडक्यात सांगायचे म्हणजे जे संतांचं ठिकाण आहे, जे संत असतात तिथं अशा प्रकारची स्थिती झालेली असते, असं ग्रंथकर्ते सांगू लागले आहेत। आपुल्या निज शरीरी चित्त उष्ण प्रजन्यधारी, न लिंपे एकही विकारी सत्संग थोरी एवढी। नाथ महाराज सांगू लागले संत सत्संगाची थोडी एवढी मोठी आहे म्हणजे, कारण आपलाच अंगावर पाऊस पडला तर तो लिंपत नाही, त्याच्यामध्ये भिजत नाही। तशा प्रकारे या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर अशी पंचमहाभूताची स्थिती होती, तशी स्थिती त्या ठिकाणी भरताच्या आश्रमामध्ये झालेली आहे, असं सांगू लागले आहेत। ऐसे नगर की संत श्रीराम भजनी निरत, धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत। नाथ महाराज सांगू लागलेत आणि हनुमंतराय पाहू लागलेले आहेत, अशा नगरीमध्ये जिथं सर्वत्रच रामनाम आहे, प्रत्येकाच्या मुखामध्ये रामचंद्र प्रभूचं नामस्मरण आहे आणि अशा ठिकाणी अशा नगरामध्ये ज्याची वस्ती आहे असा तो धन्य भरत आहे म्हणतात। कारण अशी वस्ती व्हायला किंवा अशी मिळायला सुद्धा धन्यता असते, कोणालाही मिळत नाही। कारण साधूची भेटी किंवा साधूची संगती फार दुर्मिळ आहे। फार कितीतरी गोष्टी असल्याशिवाय त्याचे पुण्य असल्याशिवाय त्या साधूची भेट होत नाही आणि अशा साधूची भेटी झालेली आहे, असं हनुमंतराय बोलू लागले आहेत। कोणाही नाही दुर्दशा कोणी नवती हीन माणसा, हो श्रीराम भजने उल्हासा सावकाश नांदती। सांगू लागले अयोध्या राज्यामध्ये किंवा जिथं भरत राहत होता त्या ठिकाणची सांगू लागले ते कशा प्रकारे होती स्थिती। कुणालाही दारिद्र्य नव्हतं, कुणालाही गरिबी नव्हती, कुणाचा एकमेकावर राग नव्हता। अशा प्रकारचे एकमेकाला आनंदानं नांदू लागलेले आहेत। अशी परिस्थिती कधी होती हो,
एखाद्या महान साधूची भेट झाल्यानंतर किंवा साधूची संगती मिळाल्यानंतर होत असते. आणि भरत महान साधू असल्यामुळं तिथला परिसर कसा झालेला होता आणि हे हनुमंतराय पाहू लागलेले आहेत तिथे गेल्यानंतर. बुद्धिमय मोहरा करणे अक्षराचे खरणाने हो, जैसे नेणे तैसे घेणे कोणाही उणे असे ना. तिथं जे व्यापार चालत होता नाथमारा सांगतात खरेपणाचा होता. कारण खोटं काही नव्हतं तिथं. काही लोक काय करतात, खोटे नाणे देऊन खोटा व्यवहार करतात. द्यायचंही खोटं आणि घ्यायचंही खोटं अशा प्रकारचे. तिथं काय होतं, सगळं खरंच होतं. खरे नाणे देणे आणि खरे घेणे म्हणजे लबाडीपणा नव्हता. ते कशामुळे झालं होतं, भारताच्या संगतीनं झालेलं होतं. अशा प्रकारे सांगू राहिलं आहे. एकची वस्तू देता देता एका बोलाची कथा. हो, एका वाचून सर्वता तुझी वार्ता असे ना. तिथं एकच व्यवहार चालत होता. तो व्यवहार म्हणजे कोणता होता, रामचंद्र प्रभूच्या नामाचा. एकच वस्तू द्यायची आणि एकच घ्यायची. कोणची, रामचंद्र प्रभूचं नामस्मरण द्यायचं आणि रामचंद्र प्रभूचंच नामस्मरण घ्यायचं. याच्याशिवाय दुसरा विचार नव्हता तिथं. आणि अशी ज्यावेळेस परिस्थिती होते ते साधं राहत नाही, ते भगवंतमय परिसर होऊन जातो. भगवानजी सांगितलं की चंदनाचं झाड जसं असतंय ते आपला परिसर सर्व आपल्यासारखा करून टाकतोय. तशा प्रकारे या भरताच्या भक्तीमुळं हा परिसर सर्व भक्तमय झाला होता असं ग्रंथकर्ते सांगू लागले आहेत. दुधेपणे दे लटक उपाये तात्काळ सर्वस्वे नेतान लगे पळा घेऊन सबळ जातचे. त्यावेळेस दुजेपणा तिथं नव्हता. म्हणजे दुसऱ्यासाठी वाईट विचार असा मनामध्ये येणंच नाही तिथं. कारण का, एकच व्यवहार होऊन गेला होता राममय. सगळं चांगलंच पाहायचं. कारण आपली दृष्टी जशी असेल गुरुजी तसंच माणसाला दिसते. आणि ती दृष्टीच राममय झाली होती आणि त्याच्यामुळं दुजेपणा तिथं काही नव्हता. सगळा एकमय होऊन गेलेला होता अशा प्रकारे सांगू लागलेलं आहे. जेथे त्याची उडी पडे सर्वस्वेची जीवित बुडे काही उपाय नसले पुढे पडे रोकडे अनर्थी. सांगू लागले तर जो कोणी तो पाहत होता परिस्थिती तिथं आपली उडी टाकीत होता. म्हणजे कारण अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा ह्याच्यामध्ये आपल्याला कुणालाही राहावं वाटते. कारण सत्संग कुणालाही मिळत नाही. आणि त्यानं जो कोणी पाहिलेला आहे जी परिस्थिती पाहिल्यानंतर त्यालाही वाटत होतं आपण इथंच राहावं. आणि म्हणून नंदीग्रामाच्या ठिकाणी तिथं भरत राहत होता. तिथं सर्व साधू संत येत होते रामचंद्र प्रभूचं चरित्र ऐकण्यासाठी. तिथल्या परिसरामध्ये राहिल्यानंतर आपला उद्धार होईल असा हेतू त्याच्या मागे होता. आणि सर्व लोक सुखानं नांदत होते असं सांगू लागले. अंगळ मंगळ नंद भाषा वेग निवटू पाहे कसा वा, प्राणी आन कळसता धनालायचा दैत्याचा. आता सांगू लागले तिथं आंगळू मंगळू भाषा नव्हती. म्हणजे आंगळू मंगळू म्हणजे भाषा कोणची आहे, जी आपल्याला कळत नाही, ती दलालाची भाषा आहे. बरं का गुरुजी, चपला बांधून पाठीवर टाकते आणि भाकरीची शपथ म्हणते, त्याला म्हणायचं आंगळू मंगळू भाषा. ती सर्वसामान्य माणसाला कळत नाही. त्यांना वाटते खरंच बोलायला लागले. आणि असल्या प्रकारचा तिथं प्रकार नव्हता. एकच खरं बोलायचं आणि खरी चालायचं, ह्याच एकाने होतं. हे कधी होऊ शकते, संतांच्या संगतीमध्ये होऊ शकते असं ग्रंथकर्ते सांगू लागले. भरत नगरी लोक चतुर उद्यमी एकांगवीर होता दैत्याचा संचार वृत्ती सत्वर छेदिती. त्यावेळेस सगळे रामचंद्र ह्या हनुमंत या भरताच्या भक्तीमुळे भरताच्या संगतीमध्ये राहून जे काही खोटं असेल त्याचं छेदन करीत होते. कारण त्याचा अंगीकार करीत नव्हते. आपण एखादा फायदा व्हायचा असला तर वाईट गोष्ट लगेच अंगीकार करतो. जाऊ द्या म्हणतो, एवढ्या वेळेस काय होतंय केल्याने. काय होतंय म्हणजे त्याची वृत्ती बदलून जात असते. आणि ती वृत्ती त्या ठिकाणी राहिली नव्हती. चांगल्या वृत्तीचा अंगीकार सगळे लोक करीत होते असं ग्रंथकर्ते सांगू लागले आहेत. एक एक उद्यमायचा अकली सगळ्या आकाशा दैत्याची तेथे कोण परम परेशा विनटले. त्यावेळेस एक एक उदयम म्हणजे एक एक भक्त अशा प्रकारचे होते तिथं की आकाशाला गवसणी घालतील एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती, तेवढं सामर्थ्य त्याचं होतं. आणि अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी आहेत. अशा प्रकारचे ताकदवान सामर्थ्यवान लोक तिथे आहेत. म्हणून त्या ठिकाणी सर्वजण उडी टाकत होते. का उडी टाकत होते, आपण तिथं गेल्यानंतर तसंच होऊ, तशा प्रकारचं हो, अशा प्रकारचा मनामध्ये भाव होता असं सांगू लागले आहेत. हटवटिया चौबारे कथा कीर्तन चौफेरे हो,
गाता राम कीर्ती गजरे अंबर झाले तुषारी. सांगू लागले तिथला परिसरामध्ये जे हाट वाटिया म्हणजे बाजार वगैरे जे असतात, आपल्या समोरचे गोटे बांधलेले असतात घराचे, त्या प्रत्येक गोट्यावर बसल्यानंतर आपल्या इथे काय चालते चर्चा चालते, गावात काय चाललंय, कुणाच्या घरात काय चाललंय, अशा प्रकारच्या चर्चा होतात. पण तिथं प्रत्येक ठिकाणी काय होतं, फक्त रामचंद्र प्रभूचं नामस्मरण होतं. कारण त्या संत संगतीचा महिमा आहे. दुसरं आपल्या डोक्यामध्ये येतच नाही. आपल्याला देणं घेणं राहिलेलं नसतं, बाकीच्या गोष्टीचं एकच राहिलेलं असतं, तो म्हणजे देव, आणि देवाशीच आपल्याला राहायचं. अशा प्रकारची जी प्रवृत्ती होते ती संतांच्या संगतीत होते. आणि त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी तसं झालं होतं, अयोध्येच्या ठिकाणी, असं ग्रंथकर्ते सांगू लागले आहेत. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडवणी, चैतन्य घन होनी निर्विकार जनी सुस्थिर. आनंद झाला होता भरताच्या मनामध्ये. विकार जे होते ते सगळे निघून गेले होते, शून्य झाले होते. शून्य म्हणजे तिथे विकारच राहिले नाहीत. आणि अशा शून्याच्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य होतं, असतंय. आणि अशा ज्यावेळेस काम क्रोधाचे जे विकार निघून जातात ते घर रिकाम होते, आणि रिकाम्या घरामध्येच देवाचं वास्तव्य होते. आणि अशा प्रकारचं विकारमय झालेल्या भरताच्या ठिकाणी सगळे अशा देवाची वस्ती झाली होती, चांगले विचार आले होते, असं ग्रंथकर्ते सांगू लागले आहेत. गर्जता रामनामे कल्लोळे गगनावगेची मौरणे, मोक्ष फळी लगोरी आले ऐक्य झाले हरिरंगी. त्या ठिकाणी जे लोक होते ते रामचंद्र प्रभूच्या नामाचा गजर करीत होते. किती गजर करीत होते हो? तिथं मोक्षाचे फळ लागले होते म्हणतात त्याला, लकडून गेलेले होते. आणि त्याच्यामुळे ते सगळे आनंदित झाले होते. ज्यावेळेस मोक्ष मिळतो, मोक्षाचे फळ मिळतात, त्यावेळेस दुःख आणि दारिद्र्य राहत नाही. आणि ज्यावेळेस दुःख आणि दारिद्र्य गेल्यानंतर माणूस सुखी होऊन जातो. आणि ती परिस्थिती भरताच्या त्या ठिकाणी झाली होती, आश्रमाच्या ठिकाणी. ते हनुमंतराय पाहू लागले. तर ते पाहायला बी तशी दृष्टी लागते गुरुजी, कारण कुणालाही दिसत नाही. ते साधू संत लागतो, त्याला महात्म्य पाहतो, त्याच्या अंगामध्ये सुद्धा तेवढी ताकद लागते पाहण्याची. आणि तो हनुमंतराय होते, ते पाहू लागले की कसा झालेला आहे परिसर हा भरताचा. देखता नगर वृत्तांत कपी स्वानंदे डुलत, वा, पुढे देखील भरत अति विस्मित झाला. आणि अशा प्रकारची परिस्थिती पाहिल्यानंतर जो परिसर पाहिला, सगळं जिकडं तिकडं आनंदमय आहे, जिकडं तिकडं देवाचं नामस्मरण आहे, लबाडी नाही, खोटेपणा नाही, ते पाहिलं पुन्हा हनुमंतरायांनी पाहिलं. आणि हनुमंतरायांनी पाहिल्यानंतर आनंद झाला त्यांना. आनंदात होऊन नुसतं डुलू लागले ते. कारण असं पाहायला मिळत नाही का कुठं. काही ना काही लबाडे असतात, काही ना काही खोटेपणा असतो. आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारचा खोटेपणा नाही. आणि हा महान साधू आहे, कोणी का असं आपण हा महान साधू आहे असं लक्षात आलं त्यांच्या. आणि आनंदानं डोलू लागलेले आहेत. जटाधारी वल्कलांबरा तापस वेशी मनोहर, राजीवलोचन श्याम सुंदर अति मनोहर साजिरा. त्यावेळेस भरताला पाहू लागला, तो भरताचं वर्णन करू लागले. राजीव लोचन, ज्याचे कमळासारखे डोळे आहेत, राजे सज्जासारखे डोळे आहेत, जटाधारी केलेला आहे, वल्कलांबर धारण केलेला आहे. जसं रामचंद्र प्रभूचं वर्णन आहे, जसं रामचंद्र प्रभूंनी वनवासामध्ये वेश धारण केला, आणि तशा प्रकारचा भरताने वेश धारणेला केलेला होता. आणि तशा प्रकारचा शोभिवंत भरत हनुमंतराय पाहू लागलेले आहेत. हनुमान गुण लावण्य कलाविन्यास प्रसन्न वदन, देखता कपी उद्विग्न रघुनंदन येथे काला. रामचंद्र प्रभू सारखं स्वरूप पाहिलं, हुबेहूब राम दिसत आहेत. जसे रामाची वस्त्र होते तशा जटा रामाने धारण केलेला होता. मुख कमळ तशाच प्रकारचे होतं. का हो? कारण देव पाहाया गेले आणि देवची होणी केली. हा महत्वाचा भाग आहे इथं. ज्यांनी देवाला पाहायला गेलेत ना, ते स्वतःच देव होतात. आणि म्हणून भरत रामा या हनुमंताला रामासारखा वाटू लागलाय. थोडा तरी बदल असते गुरुजी, पण तिथं बदल दिसना गेला, कारण भक्त दंग होऊन गेलेला होता तो. आणि त्याच्यामुळे असं पाहिल्यानंतर हनुमंताच्या मनात शंका आली. अरे म्हणजे आपला राम इथं कसं काय आला? अशा प्रकारच्या मनामध्ये शंका आलेली आहे त्याच्या. मनोमय करुणी मना पुरुषार्थे शोभन, काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझाले.
बघा, त्यांनी पाहिल्याबरोबर आपले रामचंद्र प्रभू आलेले आहेत असं त्याला वाटलं, त्याच्या मनाचा भास झाला, पण अगोदर त्यांनी नमन केलं, लगेच राग बोलायला सुरुवात केली नाही. हे महत्वाचं आहे बरं का, की संताची किंवा लीनतेची ही आहे. कारण चांगुलपणा यालाच म्हणतात. आपल्याला जर किती जरी राग आला असला तर आपला चांगुलपणा सोडायचा नसतो. त्याने अगोदर रामचंद्र प्रभूला नमन केलं आणि त्याच्यानंतर जी रणांगणामध्ये वृत्ती पाहिजे ती रामाकडे नाही, की असं म्हणून त्यांना कशा प्रकारे रागाने बोलतात ते आपण ऐकूया. मनवितोची आत्माराम दिसती दुःखात आराम. वा, रणी सांडिला युद्ध धर्म परम अधर्म तुआ केला. हनुमंतराय बोलू लागले कुणाला, भरताला राम समजून. म्हणू लागले तू स्वतःला काय म्हणतोस की आत्मा राम, सगळ्यामध्ये राहणारा आहेस, सगळ्याला संतुष्ट करणारा, अशा प्रकारचा तुम्ही आत्माराम म्हणतोस. आणि खरं जर पाहिलं तर सगळ्या दुःखाला टाकून आलास तुम्ही सगळ्याला. कारण एवढे वानर तिथं बसलेले दुःखामध्ये, आपला भाऊ स्वतःचा दुःखामध्ये पडलेला आहे आणि अशी परिस्थिती सोडून इथं आलायस तू. असा तू सुखाचा आराम नाहीस, तू दुःखाचा आराम आहेस. अशा प्रकारचं रागात येऊन हनुमंतराय ते बोलू लागलेले आहेत. धीर वीर परम उदार रण प्रवीण महाशूर. हो, पुराणे गर्गती अपार ते समग्र लटकेची. अरे देवा, तुझ्या नावानं सगळे 6 शास्त्र 18 पुराण 64 कळा सगळे गरजतात. धीर वीर आहे म्हणे, धैर्यवान आहे, युद्ध आहे, अशा प्रकारचे सगळ्यांनी तुझा मोठेपणा गायलाय म्हणले. आणि तू काय केलंस, रणभूमी सोडून पळून आलास, अशा प्रकारचं कार्य केलंस. खरं तर म्हणलं तर पळून आले नव्हते, पण हनुमंताला वाटू लागलेलं आहे तसं, आणि त्याप्रमाणे ते भरताला बोलू लागलेले आहेत. लटके तुझे पुळस लटके तुझे रत्न सकळ, लटके तुझे प्रताप लटकात केवळ पुरुषार्थ. अरे रामा, तुझं सगळं खोटच आहे म्हणले. कारण तुझा आतापर्यंत जे गुणगण गायले ती बी खोटच आहे. तुझा पुरुषार्थ तोही खोटाच आहे आणि तुझे मोठेपणा हाही खोटा आहे म्हणले. कारण तू अशा वेळेस पळून आलेला आहेस ज्यावेळेस तुझी गरज आहे, भक्ताला तुझी गरज पाहिजे होती, आणि अशा वेळेस पळून आलाय. कारण लढाई की दिन खाडे जमत नाही ना गुरुजी, कारण त्यावेळेस फार नुकसान होते. लढाई म्हणजे लढाईच असते, आणि तशा वेळेस तू या ठिकाणी सोडून आलास म्हणजे तू पुरुषार्थी नाहीस. अशा प्रकारचे हनुमंतराय बोलू लागलेले आहेत. तुझं पुरुषत्वाची नाही काही, स्त्रीत्वाची तुझं माझी नाही. हो, नपुसकावली पायी वेश तोही लटकाची. बघा गुरुजी, असं कोण बोलू शकते हो? एक भक्तच देवाला बोलू शकते, दुसरा बोलू शकत नाही. इतक्या हल्ल्यात राला जाऊन बोलण्याची, तो म्हणले तुझ्यात पुरुषार्थही नाही आणि तू स्त्री बी नाहीस म्हणले, आणि त्याच्याही पलीकडे जो असतो तो बी नाहीस म्हणले. बघा, एवढं बोलणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. आणि का बोलू लागले की तू कर्तव्यापासून हटलास, कर्तव्य तू सोडलंस तुझं, आणि तू इथं आलेला आहेस म्हणजे तुझ्यामध्ये पुरुषार्थ नाही. अशा प्रकारचे हनुमंतराय त्या भरताला बोलू लागलेले आहेत. लटके तुझी धृती कीर्ती, लटके तुझी शौर्य शक्ती, लटके तुझी स्थिर गती, लटका श्रीराम. तू लबाड आहेस म्हणे, लटका आहेस, तुझं सगळं ती स्वैर्य शक्ती आहे. तुला आतापर्यंत पुराणाने सांगितलं की भगवंत सौर्यवान आहे, भगवंत स्थिर आहे, म्हणजे असा चंचल नाही, शांततेने विचार करून करतो काम. अशा प्रकारचे पुराणाने तुझं वर्णन केलेलं आहे, तुझा मोठेपणा गायलाय, पण ते काहीच कामाचं नाही म्हणले. कारण तू सगळं स्व सोडून या ठिकाणी आलास, याचा अर्थ हे सगळं खोट आहे. अशा प्रकारचे हनुमंतराय बोलू लागलेले आहेत. व्रथाची वाढविले नाम, व्रथा तुझे नेम धर्म. हो, व्रथा तुझे धर्म धर्म रघुत्तम व्रथाची. आणि तुझं आतापर्यंत जो मोठेपणा केला, तुझं नाव वाढवलंय. रामचंद्र प्रभू कसा आहे हो, एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी, अशा प्रकारचा तुझा मोठा डांगोरा पिटलाय म्हणले. पुन्हा शास्त्रांनी, मोठ्या मोठ्या सगळ्या शास्त्रांनी असे सांगितले की असा भगवंत आहे, हे सगळं खोटं आहे म्हणले. कारण हे सगळंच खोटं केलंस तू, तुझी वचन खोटं केलंस, तुझं धैर्य जे पाहिजे होतं युद्धामध्ये ते सोडून दिलंस, आणि तू खोटा आहेस. अशा प्रकारचे भरताला बोलू लागलेले आहेत. तुका पुरुषार्थ केला, तुका वयाची वाढविला,
शास्त्र धर्म बोलला विला सौमित्र. आतापर्यंत जे जे कष्ट घेतले, किती कष्ट घेतले व 400 कोसाचा समुद्र बांधलेला आहे, समुद्रावर पूल बांधला, एवढे वानर जमा केले, एवढं कार्य मोठं केलं आणि हे सगळं खोटं झालं. म्हणजे काय उपयोग आहे त्याचा? ते करण्याचा काही उपयोग झाला नाही. ज्या वेळेस तुझी गरज होती त्यावेळेस तू पळून आलेला आहेस आणि त्याच्यामुळे हे सगळं तुझं खोटं आहे, अशा प्रकारे तू बोलू लागलेला आहे. बिभीषण चरणागत वानर सांडिले अनाथ. वा. सुग्रीव सांडिला ते रावण घात करावे. अरे तू किती कार्य वाईट केलं याचं लक्षात घे म्हणले. जो शरणागत आला होता तुला विभीषण, तुझ्या विश्वास होता म्हणून तू असा आहेस, तू एकवचनी आहेस, एक बाणी आहेस, तुला शरण आलेला शरणागताला अभयदान देणारा तुझं आहे वृत्ती आणि म्हणून तो तुला शरण आला होता. आपल्या भावाला विरोध करून आलेला होता आणि हे सगळे वानर सुग्रीव राजा आपलं राज्य सोडून तुझ्या बरोबर आले, तर त्या सगळ्याला तू वाऱ्यावर सोडून दिलंस तू आणि या ठिकाणी पळून आला असं. अशा प्रकारचे हनुमंतराय खडतर शब्दामध्ये भरताला राम समजून बोलू लागलेले आहेत. आम्ही एक एक गोळा गिळू शकू ब्रह्मांड गोळा. काय ते रावणाचे बळ सकळ जिंकावया. रामचंद्र प्रभू, आम्ही एक एक वानर एवढे आहेत म्हणले, ही गोळांगळ सगळी पृथ्वी गिळण्याची ताकद आमच्यामध्ये, एवढी ताकद आहे म्हणले. आणि काय ते रावण मशक आहे छोटासा आणि त्याला मारण्यासाठी तू घेऊन इथं आलास. एवढं असं सगळ्या रणांगणामध्ये सगळे दुःखामध्ये पडलेले असताना सगळ्यांना सोडून देऊन इथं आला असं ते बरोबर नाही. अशा प्रकारचा भरताला हनुमंतराय बोलू लागलेले आहेत. गाई तळमळी सत्वर पळाला चितुडगुईर बाण समोर धाडीला. आणि रामचंद्र प्रभू अशा प्रकारचं तू वाईट कृत्य केलेस. आपला भाऊ तिथं दुःखामध्ये पडलेला आहे, शरणांगत दुःखामध्ये आहे, तिथं सगळे वानर दुःखामध्ये आहेत, रणभूमीवरला प्रसंग आहे. असे सर्व दुःखामध्ये सोडून इथं आलास त्याला गप तरी बसलायस का? माझ्याकडे बाण सोडलास तू. अशा प्रकारचे कृत्य केले असं हनुमंतराय बोलू लागले आहेत. पुंडलिका रामचंद्र भगवान की जय, महाभारत हनुमान की जय.